बघणार आहोत घोरावडेश्वर हे शिवमंदिर. हे शिवमंदिर बेकडेवाडी आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणापासून जेमतेम 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर आता आम्ही आहोत भक्तिशक्ती फ्लायओव्हरवरती आणि हा जो समोरचा फ्लायओव्हर दिसत आहे हा जुना मुंबई पुणे हायवे आहे. हे जे गार्डन दिसत आहे हे भक्तिशक्तीचं गार्डन आहे निगडी इथलं. तर ह्याच्या पुढेचा जो परिसर आहे तो आता देहू रोड सुरू होणार आहे. ही उजव्या बाजूला जी कमान दिसत आहे इथूनच देहूला जाण्यासाठी रस्ता आहे. देहू येथे संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे. ह्या कमानीपासून जेमतेम 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती देहू हे गाव आहे. देहू रोडपासून पुढे जात असतानाच हे उजव्या बाजूला जे दिसत आहे हे शीख लोकांचं धार्मिक स्थळ आहे. इथे गुरुद्वारा आहे. हे जे समोर डोंगर दिसत आहे ह्या डोंगराच्या बॅक साईडलाच घोरावडेश्वर हे शिवमंदिर आहे. तर आपल्याला आता इथेच जायचं आहे. डोंगराच्या पायथ्याशीच म्हणजे स्टार्टिंग पॉईंटलाच 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगची सुविधा केलेली आहे. वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांची सोय आहे आणि पायऱ्या ह्या चांगल्या व्यवस्थित कंडिशन्समध्ये आहेत. त्यामुळे जाण्यासाठी व येण्यासाठी काहीही त्रास वगैरे होणार नाही. तुम्हाला जर ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही इथे या डोंगरावरती घेऊ शकता. तीनशे पायऱ्या चढून आल्यानंतर कच्चा रस्ता आणि खडकाळ स्टेपची सुरुवात होते. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये घोरावडेश्वर या ठिकाणी भेट देणार असाल तर मान्सूनमध्ये स्टेप्स आणि रस्ते हे खूपच जास्त स्लिपरी होतात. वर चढत असताना आपल्याला या गोष्टींवरती लक्ष ठेवायला पाहिजे, खास करून जेव्हा आपल्यासोबत लहान मुलं आणि वयस्कर लोक असतील. जसजसं आपण मंदिराकडे जातो तसतसं पायऱ्या ह्या निमुळत्या होत जातात आणि काही ठिकाणी आपल्याला काळजी घ्यावी लागते. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला येथे खूप संख्येने लोक येतात. तर दर्शनासाठी आलेल्या लोकांना मंदिरात जाण्यासाठी आणि दर्शन घेऊन परत येण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून ते रेलिंगची खूप चांगली सुविधा केलेली आहे. आता आम्ही पोहोचलो आहे मंदिराच्या परिसरामध्ये. हे समोर जे छोटंसं मंदिर दिसत आहे ते हनुमानाचं मंदिर आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला हे घोरावडेश्वर शिवमंदिर आहे. जुन्या काळामध्ये डोंगर कोरून ह्या अशा पाण्याच्या टाक्या बनवलेल्या आहेत पाणी साठवण्यासाठी. हे इथे समोर आहे घोरावडेश्वर शिवलिंग.
तर ज्यांना एक्सपर्टीज आहे त्यांनीच तिकडे जावं, कारण पावसाळ्याचे दिवस असतात, पाय वगैरे सटकण्याचं चान्सेस असतात तिथे. तर आता आम्ही चाललो आहे विठ्ठल रुक्मिणी आणि तुकाराम महाराजांच्या मंदिराकडे. इथून बघू शकता पूर्ण बेगडेवाडीचा परिसर दिसतोय. हे विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर देखील इथे कोरलेलंच आहे. जर तुम्ही अशा ठिकाणी भेट देणार असाल तर शक्यतो सकाळीच ट्रेक सुरू करावा, जेणेकरून वाढत्या उन्हामुळे डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही.